नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी आरची. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला तर माहितीच माझे एक्झाम चालू आहेत, सो मी वैष्णवीकडेच असते. पण रूमवर येऊपर्यंत नंदिनी दिदी नम्रताला रिक्वेस्ट करत होती, तू उठ आवर. काय आता नम्रताला काय सांगू. आणि मी निघाले पेपरला, कारण आज लास्ट एक्झाम होतं माझं. बुट्टीसाठी आम्ही थांबलेलो, त्यानंतर गेलो पेपरला, कारण आज शेवटचा पेपर होता. पेपर कसा पण जाऊ दे, पण संपले हे इम्पॉर्टंट आहे. सो त्यानंतर रूमवर आले आणि नम्रता वैष्णवी घरी चाललेले. त्यांना बाय केला आणि आम्हाला जायचं होतं डीमार्टला गेले. त्यांना चिप्स घेऊन आले. आणि असं कॉम्बिनेशन कोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांग. मसाला राईस, चिप्स आणि कांदा कोणाला आवडतं. तर मंडळी, मला जायचं होतं घरी, त्यामुळे मी बॅग पॅकिंग वगैरे केले आणि सकाळी निघाले 8 वाजता घरी जायला. कारण मी सोलापूरला राहते, त्यामुळे लांब पडतं मला. त्यामुळे मी संध्याकाळी निघले नाही, पुढच्या दिवशी निघले. आले माळेवाड्यात थोडा वेळ थांबले आणि मला काही सोलापूरची बस भेटली नाही, पंढरपूरची खात बसले होते. तोपर्यंत टेंभुर्णी आली. टेंभुर्णीला बस चेंज केले, पण जागा काही भेटलीच नाही मला. मग काय उभारून प्रवास केला. आजी तर आपल्या खालीच बसून घेतलेले. खूप गर्दी होती बसमध्ये, जागा पण नव्हती एवढी. सो त्यानंतर सोलापूरला आले आणि मी कर्नाटकचे बस पकडून कर्नाटकला आले. त्यानंतर मला दिदीकडे जायचं होतं, कारण छोट्यांनी धमकी दिली होती, तू नाही आली तर तुझ्या पप्पांना सांगू, सातबाऱ्यामधून नावच काढून येतो. मग काय भिवून जावं लागलं मला विजापूरला. मी जाऊपर्यंत छोटा आला स्कूलवरून, त्याला घेतला आणि आम्ही सगळे गेलो गार्डनला, कारण त्यांना मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला गार्डनला घेऊन जाईन. मग थोड्या वेळ गार्डनला गेलो. कॅन्टीनला जायचं होतं आम्हाला, कारण सामान घ्यायचं होतं. त्यानंतर मम्मीकडे पण जायचं होतं. मग मम्मीला सुद्धा सामान घेतलं आणि बिल पे केलं आणि आलो. तर मंडळी, मग घरी आलो आणि आपल्या निधूची करामत बघा, किती छान रांगोळी काढते. तिच्यासाठी कमेंटमध्ये रेड हार्ट टाका. आणि लहानपणी कोण कोराचे चोरून आवळे खाल्लेत कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.